तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे मलेशियामध्ये आणि आज आपण मलेशियामधलं प्रसिद्ध हिल स्टेशन पाहणार आहोत, जेंटिंग हायलँड। तर मित्रांनो जेंटिंग हायलँड येथे येण्याकरिता आपल्याला क्वालालंपूरवरून बस सेवा उपलब्ध आहे। बसचं तिकीट आहे फक्त 10 रिंगेट। अवाना स्टॉपपर्यंत ही बस सोडते आणि अवानापासून आपल्याला पुढे रोपवेचा वापर करून जेंटिंग हायलँड येथे पोहोचावे लागते। जेंटिंग हायलँडला जाताना आपल्याला मध्ये एक चायनी टेम्पल लागते। चायनी टेम्पलला एक स्टॉप देतात ते आपल्याला आणि या ठिकाणी आम्ही उतरून आता आलेलो आहोत चायनी टेम्पल पाहायला। तर माझ्या पाठीमागे जे दिसते आपल्याला ते आहे चायनी टेम्पल आणि या ठिकाणी बरंच काही पाहण्यासारखं आहे। बघा माझ्या पाठीमागे आपल्याला एक गौतम बुद्धाची मूर्ती देखील दिसत असेल, ते सर्व आपण पाहणार आहोत जवळून। तर चला मित्रांनो आता आपण सर्वप्रथम एक्सप्लोर करूया चायनीज टेम्पल। तर चला मित्रांनो हे आहे मुख्य मंदिर, चायनीज टेम्पल जे म्हणतोय आपण ते हे आहे। आपण पाहू शकतो ही सुंदर बुद्धाची मूर्ती या ठिकाणी चायनीज टेम्पल, जेंटिंग आयलँडचं चायनीज टेम्पल आपण पाहत आहात आणि ही अतिशय सुंदर मूर्ती। त्या बाजूला एक मूर्ती आहे आणि या बाजूला देखील आपण मूर्ती पाहू शकता। तर पाहू शकता मित्रांनो प्रेयर करताना या मंदिरामध्ये अशा प्रकारे पूजा केली जाते। मुद्दाम मी तुम्हाला पूजा दाखवत आहे। अगरबत्ती आणि हे असे कमळाचे फुलं वगैरे हे वाहतात। बघा मित्रांनो हे कमळाचे दिवे आहेत, 25 रिंगेटला एक दिवा असे हे वाहतात इथे। तर मित्रांनो हा जो सुंदर परिसर आपण आज पाहत आहोत तर त्याचं याला डेव्हलप करण्याचं श्रेय जातं याच व्यक्तीला, जो पुतळा आपल्याला समोर दिसतो लिम गो टोंग यांनीच हे सर्व काही इथे डेव्हलप केलेलं आहे। मंदिर बांधलेलं आहे, वरती जो काही रिसॉर्ट आहे जेंटिंग हायलँडला ते सुद्धा यांनीच केलेलं काम आहे। तर असा हा सुंदर परिसर आपण पाहतोय तर या व्यक्तीमुळे। तर बघा मित्रांनो ही गौतम बुद्धांची भव्य मूर्ती आणि त्यापुढे असलेलं हे सुंदर कमळ, पांढरं कमळ, त्याखालून निघणारा हा धुवा, तर नक्कीच हा आर्टिफिशियल असणार। आणि बघा ही मूर्ती खूप सुंदर मूर्ती आणि खूप मोठी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आलेले हे पर्यटक या ठिकाणी अगरबत्ती लावून इथे पूजा करताना गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर। येथील स्थानिक वेशभूषेमध्ये लोक फोटो काढतात इथे आपण पाहू शकता। तर बघा मित्रांनो हे दगडी मूर्त्या आपण पाहू शकता, चायनीज संस्कृतीशी संबंधित असलेले या मूर्त्या आहेत। याविषयी मला फारसं काही सांगता येणार नाही। तर बघा या मूर्त्या मात्र पाहण्यासारख्या आहेत। तर मित्रांनो आता बघूया आपण जर्नी टू एनलाइटमेंट, बघूया काय आहे इथे। तर हे जे सर्व आपल्याला जे दिसत आहे दृश्य हे सर्व मृत्यू झाल्यानंतर जर तुम्ही केलेल्या कर्माची फळं असं म्हणून या ठिकाणी हे दाखवलेले आहेत। तर मित्रांनो मला हा सिनॅरिओ पूर्ण स्वर्ग नरक जे आपण म्हणतो त्याच्याशी संबंधित वाटतो। सेम तसंच आहे, यम यमदूत आणि या ठिकाणी आलेले मृत्यूलोकातील माणसं। तर मित्रांनो आपण पाहत आहोत हे चायनी टेम्पल जेंटिंग हायलँडचं आणि इथून खालचा जो नजारा आपल्याला दिसतो पहाडीचा, बघा अतिशय सुंदर असा हा नजारा। खूप सुंदर हा पहाड आणि त्यावर हिरवीगार झाडं पाहू शकता आपण। तर मित्रांनो हा आहे चायनीज पगोडा, चायनीज टेम्पलच्या बाजूला असलेला हा उंचच्या उंच पगोडा आपण पाहू शकता। आपल्याला यावर जाण्यासाठी आतमधून सीडी आहे, पायऱ्या आहेत, तर या पायऱ्यांनी आपण वरपर्यंत जाऊ शकतो आणि वरून आपण जो नजारा आहे आजूबाजूचा तो पाहू शकतो। तर चला मित्रांनो आता जाऊया आपण मुख्य मंदिराकडे, जे उंचच्या उंच मंदिर दिसतंय आपण ते मंदिर पाहूया आणि दर्शन घेऊया। हे आहे ते मुख्य मंदिर जे आपल्याला उंचच्या उंच मंदिर दिसत आहे बाहेरून। तर यामध्ये या अशा या मूर्ती आहेत बुद्धाच्या आणि आपण आतमध्ये देखील जाऊया। आतमध्ये देखील काहीतरी मला दिसतंय, बघा सुंदर चायनीज मूर्ती आहे ती। तर मित्रांनो या ठिकाणी एक छोटीशी गॅलरी आहे, चायनी टेम्पलच्या आवारामध्येच हे ठिकाण आहे। तर चला बघूया आतमध्ये काय आहे ते।
तर मित्रांनो, हे होतं चीन स्विस केव टेम्पल. आपण पाहिलेलं आहे. खूप मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये फिरण्यामध्ये एक वेगळाच आनंद तुम्हाला मिळेल. तर यानंतर आता आपण निघणार आहोत जेंटिंग हायलँडकरता, जे की आणखीन वर आहे. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण अवाना स्टेशनकडे, जिथून आपल्याला पुन्हा केबल कार पकडायची आहे आणि जायचं आहे वरती जेंटिंग हायलँडकडे. तर मित्रांनो, आम्ही चीन स्वी केव्स टेम्पल पाहून आता आलेलो आहोत परत. आणि ही बघा, इथे आहे रांग छोटीशी, खूप मोठी रांग नाही आहे. आणि आता आम्ही जाऊ जेंटिंग हायलँडकरता. तर मित्रांनो, आपण फिरत आहोत जेंटिंग हायलँड. या ठिकाणी मोठे मोठे मॉल्स, खेळण्यासाठी मोठे मोठे थीम पार्क, सर्व काही ग्रँड स्केलवर आहे. आणि मजा येते इथे. एक टाईमपास तुमच्याजवळ जर भरपूर वेळ असेल तर या ठिकाणी फिरू शकता तुम्ही. कारण मला नाही वाटत की एका दिवसात हे पाहून पूर्ण होईल म्हणून. खूप जास्त ठिकाणं आहे इथे पाहण्यासारखे. अशा प्रकारचे मोठे मोठे स्टोअर्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे. सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल मिळतील तुम्हाला. खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, दवाईसुद्धा मला दिसली. आणि असं हे भव्य कॉम्प्लेक्स आपल्याला जर पाहायचं असेल तर त्यासाठी वेळ देखील आपल्याला भरपूर लागणार आहे. तर आपल्याला इथे संपूर्ण दिवस द्यायच्या हिशोबाने तुम्ही इथे या. कारण चालता चालता थकतो, आपल्याला थोडा आराम पण करावा लागेल मध्ये. तर एरिया खूप जास्त असल्यामुळे खूप जास्त वेळ लागतो आणि खूप गोष्टी आहे इथे पाहण्यासारख्या. लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तर धमाल आहे. कारण खूप मोठा झोन आहे, किड्स झोन. खेळणी, तुमचे गेम्स, जे आपले इलेक्ट्रॉनिक्स गेम्स आहेत ते गेम्स आहेत. आणि बाकी इतर गोष्टी देखील खूप जास्त प्रमाणात आहे लहान मुलांकरिता. तर मित्रांनो, वेळेचं बंधन मात्र इथे आहे. 7 वाजेपर्यंत आपल्याला आटोपायचं असते. त्यामुळे आपल्याला हा सगळा एरिया जर कव्हर करायचा असेल आपल्याला तर सकाळी लवकर इथे पोहोचा. तर जेणेकरून आपल्याला या जेंटिंग हायलँडचा पूर्ण आनंद घेता येईल. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे बोर्ड्स आपण पाहू शकता. 3 नंबर लेवलला काय आहे, काय आहे. तर हे रेट्स आहेत इथे. आपल्याला जर काही एन्जॉय करायचे असेल या राईड्स, या किड्स झोनमधल्या, 1 तासासाठी तुम्हाला 66 रिंगेट. आणि हे सर्व ॲक्टिव्हिटीज आहे या ठिकाणी आतमध्ये, त्या आपल्याला एन्जॉय करता येतात. हे आहे तिकीट काउंटर. जेंटिंग हायलँडचं ज्या गोष्टी आपल्याला अजिबात मिस करायला नको, त्यापैकी पहिली गोष्ट म्हटलं म्हणजे चायनीज टेम्पल. तर सुरुवातीलाच लागते आपल्याला ते चायनीज टेम्पल. त्या ठिकाणी आपल्याला आधी उतरवतात. तर हे टेम्पल खूप सुंदर आहे. त्याचा जो परिसर आहे आजूबाजूचा तो खूप सुंदर आहे. वरती आल्यानंतर मात्र इथे खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे. इथे खेळणी, त्यानंतर तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल तर प्रत्येक गोष्टीचे स्टोअर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर इथे अम्युजमेंट पार्क्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल ज्युरॅसिक पार्क या ठिकाणी यांनी बनवलेलं आहे, ज्यामध्ये लहान मुलांसाठी खरोखर खूप मजा येते खेळण्यासाठी. आणि त्यानंतर मोठे मोठे गेम्स आहेत. आणि त्यानंतर लहान मुलांसाठी खूप मोठा झोन केलेला आहे यांनी. तर लहान मुलांसाठी पण खूप मजा आहे या ठिकाणी. तर असा हा जेंटिंग हायलँड आपण जरूर या एखाद्या वेळेस आणि बघा. तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल. कारण या ठिकाणी एक आधुनिकता आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नेचर पाहायला मिळते येता आणि थंड हवेचं ठिकाण. तर ह्या सर्व गोष्टीचं मिश्रण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर जरूर आपण मलेशियाला जेव्हा कधी याल, जेंटिंग हायलँडला भेट द्यायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.